आणि यानंतर बातमी वर्ध्यातली आहे। वर्ध्यातल्या त्या आगीच्या संदर्भातली अपडेट येतेय। पुलगाव मधील केंद्रीय दारुगोळा भंडारामध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। 2 अधिकाऱ्यांसह 17 जणांचा यामध्ये बळी गेल्याचं कळतंय। लष्कराच्या अखत्यारीत असलेल्या या जागेमुळे कुठल्याही प्रकारचे अपडेट आतापर्यंत हाती येत नव्हते, मात्र आता ही अधिकृत माहिती कळतीये। 2 अधिकाऱ्यांसह 17 जणांचा बळी गेलेला आहे। आधी आग लागली आणि त्यानंतर तिथे स्फोट झाले अशी माहिती स्थानिकांनी दिली। आजूबाजूच्या 2 गावांमधील लोकांना आधी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे ही आग भीषण असू शकते, मोठी असू शकते याचा अंदाज आलेलाच होता। मात्र यामध्ये बळी गेलेल्यांची संख्या अद्यापपर्यंत कळत नव्हती, जी संख्या आता 17 वर जाऊन पोहोचलेली आहे। 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 17 जण यामध्ये ठार झालेले आहेत। प्रशांत कदम आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे दिल्लीवरून। प्रशांत, काय अपडेट? प्राजक्ता, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। खरंच रात्री जवळपास 1च्या सुमारास या अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये आग लागलेली होती आणि त्याच्यानंतर हा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती कळती आहे। या स्फोटामध्ये सुरुवातीला जी माहिती होती त्याच्यानुसार 8 जण ठार झाले होते, मात्र आता आमचं लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हा आकडा आणखीन वाढल्याचं, म्हणजे जवळपास 17 जण ठार झाल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 हे वरिष्ठ अधिकारी आहेत, एक लेफ्टनंट कर्नल रँकचे अधिकारी आहेत आणि दुसरे जे आहेत ते कर्नल रँकचे अधिकारी आहेत। त्याच्यामुळं एकतर केंद्रीय दारुगोळा भंडारामध्ये अशा पद्धतीचा एक अपघात घडून त्याच्यामध्ये इतके जवान, इतके अधिकारी मारले जाणं हे अतिशय धक्कादायक आहे। त्यामुळे या संदर्भातली माहिती जी आहे ती आता अजून नेमकी काय पुढे होतीये आणि अजूनही या ठिकाणी स्फोटाचे आवाज काही थांबून येत असल्याची माहिती देखील कळते आहे। जवळपास आसपासची 4 गावं जी आहेत ती सगळी रिकाम करण्यात आलेली आहेत, जेणेकरून या सगळ्या स्फोटाचे आफ्टर इफेक्ट जे आहेत ते आणखीन वाढू नयेत यासाठी। प्रशांत, आग नेमकी का लागली किंवा या संदर्भातले बाकी काही अपडेट तिथे केंद्रातून मिळतात? याच्या संदर्भातली माहिती अजून कळू शकलेली नाहीये, पण ज्या अर्थी इतकी मोठी घटना आणि इतका मोठं कॅज्युअलिटी त्याच्यात झालेली आहे, कदाचित लवकरच या संदर्भातली इन्फॉर्मेशन जी आहे ती सेंट्रल मिनिस्ट्रीतून आपल्याला कळू शकेल। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता थेट जाऊयात घटनास्थळी, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आहेत। पराग, सध्याची काय परिस्थिती आहे ठिकाणावरून? कारण केंद्रातून कळतंय की 17 अधिकारी, 2 अधिकाऱ्यांसह 17 जण गेल्याची माहिती मिळतेय। हो, थोडी आता माहिती बाहेर येऊ लागलेली आहे। घटना काल रात्रीपासून सुरू जरी झाली असली तरी आतापर्यंत अद्याप कुठली माहिती येत नव्हती। आता काही वेळापूर्वी एक अशी माहिती मिळते त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यात 2 ते 3 हे वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 17 जणांमध्ये आणखी कोण कोण आहे किंवा आणखी कुठले कर्मचारी हे माहीत पडत नाहीये, पण 2 ते 3 वरिष्ठ अधिकारी आणि इतर जवान असल्याची त्याच्यात माहिती मिळत आहे। त्याबद्दल आणखी अजून अपडेट काही कळते का याची आम्ही आता सध्या माहिती घेत आहोत। पराग, मात्र साधारण इथे किती अधिकारी असू शकतात, किती कर्मचारी असू शकतात याबद्दल गावकऱ्यांमध्ये काही चर्चा आहे का? ते काही माहिती देतात का? सध्या गावकऱ्यांमध्ये या बाबतीत कुठलीही चर्चा नाहीये, कारण की जो समोरचं गेट आहे त्या गेटवर सगळी शांतता आहे। हा सगळा परिसर तिथून गेट पासून 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये झालेला हा स्फोट आहे। एका शेडमध्ये हा स्फोट झालेला सांगण्यात जात आहे की सुरुवातीला ती आग लागली होती, त्याच्यात काहीतरी धूर निघत होता आणि तो धूर निघण्यासाठी एक जे अग्निशामक होतं ते लाईनअप झालेलं होतं आणि शेडचं जसं दार उघडण्यात आलेलं आहे त्यामुळे स्फोट झाला आणि लगेच तिथं काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आणि काही लोक जे होते ते जखमी झालेले होते। पण आतमध्ये हा 28 किलोमीटरचा हा डिफेन्सचा जवळजवळ परिसर असावा अशी काहीतरी माहिती आहे। पण बाहेरच्या लोकांना यात आतमध्ये किती लोक ते याच्यात नाही, पण एक मोठा परिसर असल्यामुळे मोठ्या एक जवानांचा किंवा आर्मीची मोठी फोर्स तिथं असावी अशी शंका आपण व्यक्त करू शकतो। पराग, जे रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकते का? त्यात बरेच लोक जे होते आहे ते आता तब्येत सुधारलेले आहे। काहींना हाताला, काहींना पायाला अशा जखमा झालेल्या आहे, काहींना डोक्याला जखमा झालेल्या आहे, त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे। काही ज्यांच्या काही फ्रॅक्चर्स आहे असे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तिथे आता सुरुवातीला डॉक्टरांचा ताबा होता, मात्र आता सगळे तिथे मिलिटरीचे कर्मचारी अधिकारी आहेत, त्याच्यामुळे ते गेट म्हणजे दरवाजा बंद करून आतमध्ये उपचार सुरू आहे। बाहेरच्या कुठल्याही लोकांना आतमध्ये प्रवेशित केलं जात नाहीये, फक्त डॉक्टरच आतमध्ये आहे, त्याच्यामुळे तेच योग्य माहिती देऊ शकले असते। पण सध्या ते आउट ऑफ डेंजर असल्याची एका व्यक्तीकडून ती माहिती मिळते का 13 जण ते आउट ऑफ डेंजर आहे सध्या। पराग, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले लेटेस्ट अपडेट्स तुझ्याकडून घेत राहूत। तर 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 17 जणांचा यामध्ये बळी गेल्याची माहिती आता थेट केंद्रामधून समोर येते। आग नेमकी का लागली, कशी लागली, या सगळ्या संदर्भातले लेटेस्ट अपडेट्स वेळोवेळी ABP माझावर तुम्ही पाहू शकाल।